महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे। वरळीतल्या फोर सीझन हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरही या बैठकीला उपस्थित आहेत। महाविकास आघाडी जागा वाटपासंबंधी अंतिम निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडते आणि महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित आहेत। काय अधिक माहिती? प्राची, महाविकास आघाडीची जवळपास 2 तासाहून अधिक काळ ही बैठक चाललेली आहे वरळीतल्या फोर सीझन येथल्या हॉटेलमध्ये आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत साशंकता होती की येणार की नाही अखेर शेवटी ते 1 तासापूर्वी या बैठकीमध्ये दाखल झालेले आहेत आणि महाविकास आघाडीसोबतच्या ज्या जागा वाटपाचा अंतिम चर्चा होते त्यामध्ये त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे। आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून वंचितसाठी किती जागा सोडल्या जातात ते पाहणं देखील गरजेचं आहे, कारण मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जो प्रस्ताव दिला होता ते की आमची जवळपास 27 जागांवर लढण्याची तयारी असली तरी आम्हाला 4 ते 5 जागा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी होती। सध्या महाविकास आघाडी मात्र 2 जागा देण्यावर ते सहमती दर्शवलेली आहे। इतर जागांच्या बाबतीत ती चर्चा होऊ शकते आणि कुणाला किती जागा मिळणार हे आजच्या बैठकीमध्ये ठरू शकतं, कारण तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये सामील झालेले आहेत। प्रकाश आंबेडकर सामील झालेले आहेत, त्यामुळे या बैठकीतच अंतिम तोडगा निघेल आणि जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला हा पुढे येईल या बैठकीतून ही शक्यता थोड्या वेळामध्ये दिसून येते। आणि या बैठकी माध्यमातूनच जे संयुक्त प्रचार रॅली ज्या आहेत त्या काढल्या जाणार आहेत, त्याचा नियोजन जे आहे ते या बैठकीत केलं जाईल आणि त्याचबरोबर कशा प्रकारे अजेंडा जो आहे की किमान कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो देखील या बैठकीमध्ये ठरलं जाईल। कोणते मुद्दे घेतलं प्रचारासाठी गरजेचं आहे आणि कोणत्या मुद्द्यावर पुढे जाणं गरजेचं आहे, या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत अंतिम चर्चा होण्याची अपेक्षा आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय महाविकास आघाडी जागा वाटपासंबंधी अंतिम निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो आणि बैठकीनंतरचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणारच आहोत।